राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम।
राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम। राहुल, आवाज येतोय माझा? हो येतोय, सुरू कर. थोड्या टेक्निकल इश्यूमुळे जॉईन व्हायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. सुरुवात करूयात आपण. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. या आधीच्या सत्रांमध्ये आपण श्लोक क्रमांक 55 पर्यंतचा अभ्यास पूर्ण केला आहे. यामध्ये आपण लक्षणांचा तसेच श्रवण मनन निधी दर्शनाचा विचार केला होता. अर्थ जुळवून घेण्याच्या पद्धतीला लक्षणा असे म्हणतात असं समजून घेऊन आपण जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहद अजहद लक्षणा यांचा किंवा भागत्याग लक्षणा यांचा विचार केला. महावाक्याच्या अखंडार्थाचा बोध करून घेण्याचा प्रयत्न केला. जीव व ईश्वर यांच्या अविद्या व माया या उपाधींचा त्याग केला असता भेदरहित सच्चिदानंद व अतिसूक्ष्म ब्रह्माचा लक्षणाने बोध होतो हे पाहिलं. श्रवण मनन निधी दर्शन समजून घेताना आपण पाहिलं की वेदांताच्या तात्पर्याविषयी निर्णय करणे याला श्रवण असं म्हणतात. जीव हा ब्रह्मच आहे असा निश्चय झाला की श्रवण पूर्ण होते. तात्पर्याविषयी साधक बाधक विचार करून श्रवणाला बळकटी आणणं म्हणजे मनन होय. आणि श्रवण मननाने निश्चित झालेल्या तात्पर्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती एकाग्र करणे यालाच निधिध्यासन असं म्हणतात. आणि जगन्मिथ्यत्वाच्या झालेल्या निश्चयाशी सुसंगत जीवन जगणे हेच निधिध्यासनाचे स्वरूप आहे हे आपण समजून घेतलं आहे. तसेच निधिध्यासनाला परिपक्वता येणे म्हणजे समाधी असा विचार आपण पाहिला. सोहम भाव शांतपणे टिकून राहून त्यातील अहम निवृत्त होऊन केवळ तत्वरूप सह शिल्लक राहणे हे ज्ञान समाधीचे स्वरूप असून ज्ञान समाधी वस्तुतंत्र असून कर्म उपासना ही साधने कर्तुतंत्र आहेत असा विचार आपण पाहिला होता. आज आपण समाधीच्या अनुभूतीचा विचार अधिक सविस्तरपणे करून तत्वविवेक या प्रथम प्रकरणाचा अभ्यास पूर्ण करणार आहोत. अधिक वेळ न घेता मी आचार्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. दादा म्यूट आहात तुम्ही. आता आवाज येतो ऐकू? हो येतोय येतोय. हो. ओके.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रथम श्री गुरु काकांना वंदन करतो. तसेच श्रवण करणारे श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती असं श्री ज्ञानदेवांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर अशा महेशांच्या मूर्तींनाही वंदन करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. मुख्य विचार काय आहे या तत्वविवेकाचा, तर त्या तत्वाचा विवेक झाला पाहिजे आणि मला मी कोण आहे हे कळलं पाहिजे. समर्थांनी एका ओवीमध्ये लिहून टाकलंय, मी कोण ऐसा आहेत धरू पाहता देहातीत. असा देहातीत असलेला, 3 देहांच्या पलीकडे असलेला मी हा जर मला कळला या तत्व विचारातनं, तर या तत्वविवेकाचं जे फल आहे ते मला मिळालेलं आहे. ते 65व्या श्लोकामध्ये विस्तारितपणे या पंचदशीकारांनी मांडलेलं आहे. त्यावेळी त्याचा आपण विचार करूया. या 56व्या श्लोकाची सुरुवात करताना त्याचा जो मागील विचार आपल्याला थोडासा करावा लागतो तो 53व्या श्लोकापासूनचा आहे, की त्या तत्वाचा विवेक करण्याचा अभ्यास कसा केला पाहिजे. आणि तोच आता श्री गणेश कुलकर्णींनी सांगितला की त्या तत्वाविषयी श्रवण केलं पाहिजे, तत्वाविषयी मनन केलं पाहिजे आणि तत्वाचं निदिध्यासन केलं पाहिजे. आता तुम्ही मला असंही म्हणाल की तत्व एकमेव अद्वितीय असताना त्याचं वेगळेपणाने आम्ही त्याचं श्रवण मनन निदिध्यासन कसं करायचं. तर तत्व स्वरूपाविषयी ते तत्व कसं आहे, आता ते तत्व असं आहे असं आहे असं आहे, किंवा ते तत्व सद्रूप आहे चिद्रूप आहे आनंदरूप आहे, अशा पद्धतीने त्याचं निषेधमुखाने वर्णन केलं जातं. ते वर्णन मी ऐकायचं. आता का ऐकायचं, तर याचा अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये असलेली जी दुःखाची भूमिका आहे त्याची व्यावृत्ती झाली पाहिजे. ती व्यावृत्ती होण्यासाठी आत्मा सुखरूप आहे अशी पद्धत आपल्या पुढे मांडलेली आहे. आणि असं निषेधमुखाने ते मी नाही असं करता करता मग मी कोण आहे याचा विचार करण्याची माझ्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा तयार होते. आणि त्या जिज्ञासेतनं मग मनन घडतं आणि मननातनं निदिध्यासन घडतं. निदिध्यासनाला परिपक्वता आली की त्याला समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. निदिध्यासनाची व्याख्या विचारसागरनी केली आहे, पण ती मी सोपी करण्याचा एक प्रयत्न केलाय. अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्मकार वृत्तीचा स्वीकार आणि त्या आत्मकार वृत्तीला आलेली सहजता. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की ती समाधी अवस्था म्हणजे काय एक्झॅक्टली याचा विचार हा तत्वविचारातनं तत्वविवेकातनं मांडलेला आहे. आणि मग पुढे 55व्या श्लोकामध्ये मात्र एकदम निदिध्यासनाला परिपक्वता येणे म्हणजे समाधी, आणि त्यानंतरच्या खालच्या श्लोकामध्ये मात्र त्यांनी ध्याता ध्यान ध्येय अशा त्रिपुटीचा विचार मांडलेला आहे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की आपल्याला असं वाटायला लागतं की हा काही बैठकीच्या ध्यानाचा विचार मांडतायत का काय पंचदशिकार. कारण त्याच्या आधीचा सगळा जो विचार आहे ना तो आत्म अनात्म विचाराचा विचार आहे, म्हणजे तत्वाच्या विचारांचा विचार आहे. आणि त्या तत्वाच्या विचारांचा विचार करताना अचानक ही समाधीचा विचार हा जो मध्ये आलेला आहे तो काही वेगळेपणाने मांडण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे काही डिस्कंटिन्युएशन झालेलं आहे का काय, तर असं काही झालेलं नाही. त्यांना ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी बाधित होते हे सांगून त्या निदिध्यासनाची प्रक्रिया, त्या निदिध्यासनाच्या निमित्ताने लाभलेल्या समाधीची प्रक्रिया ही आपल्या पुढे मांडायची. आणि ती प्रक्रिया मांडून झाल्यानंतर हे ध्यान कसं आहे अशी भूमिका जेव्हा मांडली जाते तेव्हा मात्र असं होतं की आधीची जी वृत्ती आहे ती मी निदिध्यासन करतो, मननातनं काय होऊन जातं, मी निदिध्यासनात जातो या शब्दाचा अर्थ मनन करता करता माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि शांत झाल्याबरोबर मला त्या समाधी सुखाचा म्हणजेच पुन्हा आनंदाचा अनुभव येतो. आनंदाचा अनुभव हाच खरा त्या समाधी सुखाचा अनुभव आहे, पण तो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद टिकतो आणि कालांतराने पुन्हा निघून जातो. खूप वेळ टिकणं ही आपल्या अभ्यासाची भूमिका नाहीच आहे, तो फ्रॅक्शन ऑफ सेकंदच टिकतो. पण मूळ मुद्दा काय आहे, त्या समाधी अवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती पुन्हा त्या सत्यत्व वृत्तीकडे वळली नाही पाहिजे. प्रथम दर्शनी जेव्हा आपण अभ्यास करतो साधकावस्थेमध्ये त्यावेळी या वृत्तीचं येणं जाणं अपेक्षित असतं. म्हणजे श्रवणातनं मननात जाणं, मननातनं निदिध्यासनात जाणं, निदिध्यासनातनं पुन्हा
आपल्याला आपली अंतःकरण वृत्ती ढळते. पुन्हा मनन करून आपण ती अंतःकरण वृत्ती त्या निदिध्यासनात नेतो. आणि असा जो काही एक पाठशिवणीचा खेळ चालतो, त्या पाठशिवणीच्या खेळाला जेव्हा सहजता येते तेव्हा त्या निदिध्यासनाला समाधी अवस्थेचा दर्जा मिळतो. ही भूमिका आहे. म्हणून इथे निदिध्यासन सांगायचंय त्यांना, म्हणून ते सांगितलं. त्याचा आपण थोडासा आढावा घेतला, पण ते सांगून त्या निदिध्यासनावरच नुसतं न थांबता, म्हणजे अपरिपक्व निदिध्यासनावर, म्हणजे सविकल्प निदिध्यासनावर न थांबता निर्विकल्प निदिध्यासनावर, म्हणजे ते तत्व मी आहे असा कुठल्याही विचारांचा, म्हणजे शब्दज्ञानाच्या विचारांचा विचार न करता मी सहज आनंदात आहे असा जो वृत्ती अनुभव आहे माझ्या अंतःकरणात, तो अनुभव, स्थिर झालेला अनुभव माझ्या अंतःकरणात स्थिर होणं, हाच खरा आपल्या तत्वविवेकाचा विचार आहे. म्हणून तो 56व्या श्लोकाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते समाधीतनं बाहेर पडल्यानंतरचं जीवन कसं आहे असं सांगणारा श्लोक. म्हणजे समाधीतून बाहेर पडल्यावर ती समाधी अवस्थेचा तो फ्रॅक्शन ऑफ सेकंद, म्हणजे ज्ञानदेव म्हणतात तसं, तरी गा ऐसे करी यया आठा माझा पहारी, मोठुके निमिषभरी देतो जाय. तू काय कर, या 8 प्रहरामध्ये एक म्हणजे म्हणूया निमिष, एक क्षण मला दे, त्या क्षणात मी तुला आनंदाच्या अनुभवाची रीत समजावून सांगेल. आणि ती रीत समजावून सांगितल्यानंतर मूळ मुद्दा आहे त्याप्रमाणे तू तुझं जीवन जग. म्हणजे तसं तू ध्यान कर. पुन्हा आता काय आलं, विचारांचं ध्यान कर. आणि विचारांचं ध्यान केलं असता तू सहज शांतावस्थेत निघून जाशील. म्हणजे शांत जे आहे ना त्यालाच ब्रह्म म्हणतात. ही भूमिका आहे. म्हणजे त्या अंतःकरण शांत झालेल्या वृत्तीच्या माणसाला, म्हणजे सहज वृत्तीत असलेल्या माणसाला जर का विचारलं की तू आता काय करत आहेस, तर तो म्हणतो फक्त एवढंच, मी शांत आहे. असं शांत होणं ही काय आहे, ती अवस्था प्राप्त होणं. आणि त्या अवस्थेवरून मग मला काय लक्षात येतं की मी समाधी अवस्थेत आहे असं मला म्हणता येतं. आता याला म्हणतात बाधित समाधी. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये तो बाधित समाधीचा विचार आहे. आणि बाधित समाधीचा विचार पूर्ण झाला की मग काय आहे, आपल्याला विचार करावा लागतो की समाधीचा विचार करताना बैठकीच्या ध्यानामध्येही समाधी आहे, अष्टांग योगांची पण समाधी आहे. पण ते व्युत्थान पावल्यानंतर, चांगदेव महाराज सुद्धा अष्टांग योगाच्या समाधीचे राजे होते. पण व्युत्थान पावल्यानंतर देहबुद्धी त्यांची जात नव्हती. शरीर म्हणजे मी आहे ही अंतःकरणातील भावना जात नव्हती. आणि ती घालवायची असेल तर आपल्याला पुन्हा काय केलं पाहिजे, हे विचाररूपी निदिध्यासन केलं पाहिजे. आणि विचाररूपी निदिध्यासन केल्यानंतर माझ्या अंतःकरणातील जो सत्यत्व वृत्तीचा विचार आहे तो पूर्णपणे संपून जातो. आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. हा त्यातला विचारधारेचा विषय आहे. म्हणून इथे 3 देहाचं विलिनीकरण किंवा लय हा विचार इथे नाही सांगायचा आहे समाधी अवस्थेमध्ये. यांना या 3 देहांचा बाध असा आपल्याला सांगायचं आहे. म्हणून हे जे ध्यान आहे हे विचारांचं ध्येय आहे. आणि विचारांचं ध्यान असल्यामुळे इथे आपल्याला ध्याता ध्यान ध्येय या समाधीचा अनुभव जर घ्यायचा असेल, म्हणजे ध्याता ध्यान ध्येय विरहित अशा आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर ध्याता म्हणजे मी, म्हणजे जीव. आणि ध्येय काय आहे तर ते आत्मस्वरूप आहे. आणि नंतर मग काय आहे, मध्ये ज्ञानाची एक प्रक्रिया आहे. म्हणजे हा विचाररूपी ध्यान करणारा जीव त्याचं ध्यान करता करता, म्हणजे स्वरूपाचं ध्यान करता करता तो स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. पहिल्यांदा जो काय पार्ट आहे ना तो अनात्मकार वृत्तीचा परित्याग आहे. पण इथे मात्र काय झालेलं आहे, आता अनात्मकार वृत्ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता आत्मकार वृत्तीला स्वीकारलेलंच आहे. मी आत्मा आहे हा अनुभव आलेलाच आहे. फक्त त्या अनुभवाला सहजता येण्याची भूमिका आहे. आणि सहजता येण्याची भूमिका आहे तेव्हा त्या सहजावस्थेमध्ये मी ज्ञानरूप झालेलो आहे अशी वृत्ती सुद्धा शिल्लक राहत नाही. त्या वृत्तीला समाधी अवस्था म्हणजे स्थिर समाधी अवस्थेचा अनुभव, म्हणजेच काय म्हणूया, बाधित रूपाने स्थिर समाधीचा अनुभव असं म्हटलं जातं. मग तो कर्म करीत नाही काय, तो सगळी कर्म करतो. पण तिथे मी करता ही भूमिका पूर्णपणे निघून गेलेली असते. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. प्रत्येक ठिकाणी तो रामाला करता म्हणत असतो, कारण ब्रह्माला करता म्हणता येणं शक्य नाही. ब्रह्मा अकर्ता आहे. मग ब्रह्माचं एक स्वरूप काय आहे
पुन्हा राम आहे, मग करता कोण झाला तर ब्रह्मरूपाने रामच करता आहे. अशा पद्धतीने तो त्याचे व्यवहार पूर्ण करतो. म्हणजेच इथे काय आहे, त्याच्या ध्याता ध्यान ध्येय या त्रिपुटीचा बाध झालेला असतो. या बाधित समाधीमध्ये हा विचार आपल्याला इथे खूप करायचा आहे. पण मग तो आनंदाचा ठसा जो आहे त्या बाधित आनंद वृत्तीचा, त्या बाधित आनंद वृत्तीमध्ये आनंद आहेच आहे, पण व्यवहाराची तिथे काय आहे, अपेक्षा आहे. पण त्याच बाधितानुवृत्तीचं जीवन जगता जगता, त्याच वृत्तीमध्ये नाम घेता घेता तो सहजच हळूच एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्या खऱ्या आनंदाशी, म्हणजे त्या निखळ आनंदाशी. खरा आनंद या शब्दाचा अर्थ बाधितानुवृत्तीचा खोटा आनंद आहे हे मला नाही सांगायचंय, पण तिथे काय आहे, द्वैताचा बाध करून मी घेतलेला आनंद हा बाधितानुवृत्तीचा विषय आहे. पण फ्रॅक्शन ऑफ सेकंद तो निर्गुण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो, तो खरा आनंद आहे. म्हणजे तो निखळ आनंद आहे. खरा शब्दाचा अर्थ निखळ आहे, ध्याता ध्यान ध्येय विरहित असलेला आनंद आहे. मग तो आनंद त्याला केव्हा कळणार? कारण त्या पुढच्या श्लोकामध्ये जो 56व्या नंतर 57व्या श्लोकामध्ये तो आनंद त्याला मी शांत झालोय या पद्धतीने कळतं. मग हे सगळं कळणं जे आहे ते व्युत्थान पावल्यावर कळतं. आणि त्यावरूनच आपल्याला तिथे मग एक विचारधारा अंतःकरणात तयार करता येते की ज्या अर्थी मला ही वृत्ती म्हणजे शांत वृत्ती कळाली, त्या अर्थी तिथे सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती असली पाहिजे. ती मात्र काय आहे, वेगळेपणाने ते आत्मतत्व मी आहे असं मात्र अजिबात कळू देत नाही. म्हणजेच ते मला एकरूपतेने कळतं. हाच खरा त्या समाधीचा विचार आहे. म्हणून ही जी सुखरूप ध्यानवृत्ती मी तो काय कशामुळे ती प्राप्त झाली असाही विचार तो पुढच्या श्लोकाच्या निमित्ताने येतो. तर प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाचा तो परिणाम आहे. इथे जो साधनेचा विचार मांडला आहे ना, तो बहिरंग साधना, अंतरंग साधना, अत्यंत अंतरंग साधना असा शास्त्रांनी मांडलेला, की बहिरंग साधनेमध्ये निष्काम कर्मोपासना, अंतरंग साधनेमध्ये श्रवण मनन निधिध्यासन, अत्यंत अंतरंग साधनेमध्ये तत्वम पदार्थ शोधन, तत्वमसीचा विचार, सोहमचा विचार असं मांडलं गेलेलं आहे. पण लक्षात घ्या की यातली प्रत्येक कृती जी आहे ना, ती मला माझ्या आनंदाचा अनुभव आणून देत असते हे मला कळत नाही. ते मला कळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी भगवंताला कर्म अर्पण करतो हे बहिरंग साधत आहे, पण तरी सुद्धा हे बहिरंग साधन करता करता माझी वृत्ती शांत होते आणि शांत झाल्याबरोबर मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. मग मला सांगा, निष्काम कर्माच्या निमित्ताने मला आनंदाचा अनुभव येतो का नाही? येतो, पण तो काय झालेला आहे, तो मात्र दृढ अपरोक्ष नसतो. कारण दृढ अपरोक्ष होण्यासाठी तो आनंद आपल्या अंतःकरणात स्थिर व्हावा. म्हणून इथे मिळणारं जे प्रत्येक साधन आहे ना, त्या साधनेचा तो म्हणूया अज्ञान निवृत्ती होते आणि मला आनंदाची प्राप्ती होते अशा पद्धतीने विचार. साधनेचा परिणाम काय झाला, अज्ञानाची निवृत्ती झाली आणि अज्ञानाच्या निवृत्ती बरोबर युगपत मला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीला सहजता आली, झाला त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. म्हणून निष्काम कर्मोपासनेने शुद्ध आणि शांत झालेलं अंतःकरण मला सर्व सुखाचा अनुभव आणून देण्यास समर्थ ठरते. या शब्दाचा अर्थ मध्ये अज्ञानाने, मध्ये आत्मा अनात्म विचाराने अज्ञानाची निवृत्ती हा विषय आहेच. म्हणून इथे काय आहे, ही जी निष्काम कर्मोपासना आहे ती हलक्या दर्जाची नाही, ती केली पाहिजे. ती केली असता मी तो आत्मविचार करण्यास, म्हणजे पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन, तो निधिध्यासनाचा शेवटचा टप्पा सर करण्यास मी मात्र सिद्ध होऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, हे सर्व सहज भावात येईपर्यंत जे काय काम आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या श्री गुरूंनी सांगितलेलं निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम ध्यान आणि तत्वविचार आणि त्याप्रमाणे जगलेलं जीवन प्रयत्न हाच आपल्या अभ्यासाचा खरा विषय असला पाहिजे. आणि मग काय होतं, या सर्वांचा परिणाम काय होतो, मी वेगळेपणाने शिल्लकच उरत नाही. म्हणजे मुख्य पुन्हा काय आहे, मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहाती. म्हणजे प्रत्येक वेळी मी हा वेगळा उरतच नाही. मी कर्म करतो हीच भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये नसेल आणि राम कर्म माझ्याकडनं करवून घेतो अशी जर माझ्या भूमिका असेल तर मी हा विषय तिथे उरला कुठे? मग तो मी जो आहे ना, उरत नाही या शब्दाचा अर्थ सामान्य मी उरतो पण विशेष मीची मात्र निवृत्ती होते. इथे आपल्याला अभ्यासाने विशेष मीची निवृत्ती करायची आहे. सामान्य मी हा व्यवहार करण्यासाठी आपल्याला शिल्लकच ठेवायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण जर या समाधीचे विचार
जर का केले तर आपल्या आनंदापर्यंत, सुखरूपतेपर्यंत आपल्याला घेऊन जाण्यास समर्थ असतात. मग पुढे काय आहे, या समाधीच्या सुखाचं वर्णन करताना एक दृष्टांत दिलेला आहे. कारण प्रत्येक गोष्ट दृष्टांतांनी समजावून सांगायची असते. मग दृष्टांत काय आहे, तर गीतेचा तो एक श्लोक आहे, तो दृष्टांत रूप दिलेला आहे की वारा नसलेल्या ठिकाणी जर एखादी आपण दिव्याची ज्योत म्हणजे दिवा ठेवला तर त्याची ज्योत जी आहे ती कशी चालते, ती सहज शांत चालते. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं फिरणं दिसत नाही. म्हणजे कसं फिरणं दिसत नाही, अप अँड डाऊन्स त्याच्यामध्ये दिसत नाही, ती सहज शांतपणे तेवत राहते. अशा पद्धतीने तो विचार आहे. तद्वत मुख्य विचार काय आहे, निष्काम कर्मोपासनेतनं त्या सहजावस्थेपर्यंत मी जर आनंदाच्या गेलो तर तिथपर्यंत मात्र काय आहे, माझे अंतःकरण वृत्ती न हालणारी तयार होते. तुम्ही म्हणाल न हालणारी अंतःकरण वृत्ती म्हणजे काय? न हालणारी अंतःकरण वृत्ती म्हणजे रीता ठाव या राघवे विण नाही अशी वृत्ती. लक्षात घ्या, कारण शेवटी त्या आनंदाला जो अनुभवाचा विचार आहे ना, तो फ्रॅक्शन ऑफ सेकंद आहे. पण नंतरचं उर्वरित जीवन जे आहे ना, ते बाधितानुवृत्तीचं जीवन आहे. मग बाधितानुवृत्तीचं जीवन जे आहे ना, मग ते अंतःकरण या नको असलेल्या विचारांची निवृत्ती करून त्या सहज आनंदात राहतं. आणि त्या सहज आनंदात व्यवहार करताना काय पाहतं, तर तो सगळा व्यवहार ते प्रेमभावाने करतो. म्हणजे विचार काय आहे, आपल्याला प्रेमभावाने व्यवहार करण्याचा विषय जो आहे ना, तो आपल्या अभ्यासाचा विषय. म्हणजे लक्षात घ्या, नामसमाधीमध्ये सुद्धा काय आहे, या प्रेमभावनेचा विचार आहे. म्हणजे ही जी काय आहे ना, विचाराबरोबर जर का रामनामाची समाधीचा अभ्यासाचा आपला विचार पक्का असेल तर नाम नामी अभेद विचार हेच सांगतो की बाबा रे, सर्वत्र हरीच भरलेला आहे, सर्वत्र रामरायच भरलेला आहे. मग ही जी काय आत्मज्योत आहे ना, त्याला आपण म्हणूया दिव्याच्या ज्योतीचं उदाहरण दिलेलं आहे. ती आत्मज्योत तो मूळचीच शांत आहे. दिव्याच्या ज्योतीला निदान वाऱ्याचा प्रतिबंध येऊ शकतो, आत्मज्योतीला कोणाचाच प्रतिबंध नाही, कारण ती एकमेव अद्वितीय आहे. अशी एकमेव अद्वितीय असलेली जी आत्मज्योत आहे ती मुळातच शांत आहे आणि तो आत्मा मी आहे. मग तो आत्मा मी आहे तर मी पण शांत आहे. मग माझी आत्मज्योत अशांत का? म्हणजेच पुन्हा जीवरूपाने वाटणारी असा विचार करूया. कल्पित जीवरूपाने भासणारी जी विचारधारा आहे ती का अशांत आहे? ती अज्ञानामुळे अशांत आहे. मग अज्ञान तुला जर घालवायचं असेल तर तू काय केलं पाहिजे? तू कर श्रवण मनन निधिध्यासन. मला अज्ञानामुळे माझ्या सुखद आनंद ज्योतीचा अनुभव येत नाही आणि त्या आनंद सुखद ज्योतीचा मला अनुभव पाहिजे असेल तर मला निधिध्यासनापर्यंत अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ती समाधी अवस्था माझी स्थिर व्हायला पाहिजे. म्हणजेच माझी अंतःकरण वृत्ती ती सुखद राहायला पाहिजे. म्हणजेच माझी अंतःकरण वृत्ती प्रेममय राहायला पाहिजे सर्वांकडे पाहताना. तर मग एकच विचार आहे, माझ्या अंतःकरणामध्ये हा आनंदाचा स्थिर भाव प्रगट झाला पाहिजे. आणि मग त्यानंतर मग या समाधीचा अवांतर फळ काय, हा पुढच्या श्लोकात विचार की प्रत्येक ठिकाणी काय असतं, मुख्य फळ असतं, प्रमुख फळ असतं आणि एक अवांतर फळ असतं. आता मुख्य फळ काय आहे, मी आनंदाशी एकरूप होणं, आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था मला प्राप्त हो. हा खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पण त्यात नंतर मग त्याच्यात अवांतर फळ काय? मग अवांतर फळ काय होतं, माझं संचित जळून. लक्षात घ्या, संचितामध्ये काय आहे, संचित जळल्याशिवाय आपल्याला आनंदाचा अनुभव येणं शक्यच नाही. संचित क्रियमाण पुन्हा आणखीन जे काय कर्माचे विचार जे आहेत ते आपल्याला करावे लागतील. पण ते करताना तेच आहे की संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी माझ्या आनंदाशी एकरूप होत नाही. म्हणून या समाधी अवस्थेचं अवांतर फल काय आहे, तर असा अखंड आत्मसुखात राहणारा जो जीव आहे, म्हणजे जो आनंदरूप झालेला स्थितप्रज्ञ आहे, असाही विचार आपण करू शकतो. तो काय होतो, त्याची जन्म मरणातून सुटका होते. लक्षात घ्या, मुख्य फळ काय आहे, तर मी सच्चिदानंद रूप होतो. आणि अवांतर फळ काय आहे, तर जन्म मरणातून सुटका होते. त्याला साईड इफेक्ट असं म्हणतात. साखरे महाराजांनी दृष्टांत देताना म्हणाले की आंब्याचं झाड हे काही सरपण गोळा करण्यासाठी लावत नाही. आंब्याचं झाड हे आंबा खाण्यासाठीच लावलं जातं. म्हणून पारमार्थिक अभ्यासातला आंबा काय आहे, तर सच्चिदानंद पदवी आहे. आणि साईड इफेक्ट काय आहे, तर माझी जन्म मरणातनं म्हणूया सुटका होते. नंतर माझी संचित माझं जळून जातं आणि मग संचित ते नामाने जळून जातं. मग नामही पुन्हा
त्याच दर्जाचा आहे. मी नामसमाधीमध्ये राहत असेल तर मी सुद्धा त्या आत्मसमाधीमध्ये आहे. नामसमाधी आणि आत्मसमाधी ही दोन वेगळी नावं नाही. आपल्याला सगळ्या साधनांचा अवलंब करायचा आहे. आपल्या श्रीगुरूंनी सांगितलंय सगळ्या साधनांचा अवलंब करा, आणि सरते शेवटी जेव्हा विचार मांडायची वेळ येते तेव्हा श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य बाबाजी महाराज पंडित म्हणतात की सगळी साधनं संपून जातात, पण शिल्लक उरतं ते केवळ नाम. म्हणून नामामध्ये साध्य साधन भाव संबंध नाही, तो आता आपल्या अभ्यासाचा विषय नाही. पण त्या नामामुळे माझ्या अंतःकरणात जी प्रेममय भावना तयार होते तीच माझ्या समाधी अवस्थेला अत्यंत पूरक असते, आणि तीच माझ्या आनंदाला खूप काही द्विगुणित करते. म्हणजेच माझा आनंद काहीच्या बाही होऊन जातो, त्याविषयी काही बोलताच येईल. म्हणून इथे जीवनमुक्ताचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र दृढ अपरोक्षत्वानी स्वरूपाशी एकरूप होणे असा एक विचार पुढे येतोच. आणि मग त्याला त्या एका श्लोकाच्या निमित्ताने, पुढच्या श्लोकाच्या निमित्ताने धर्ममेघ अशी पदवी दिलेली त्या जीवनमुक्ताला. धर्ममेघ. आता धर्म शब्दाचा अर्थ काय? धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण समर्थांचा जो अर्थ आहे ना तो पक्का क्लिअर अर्थ आहे. स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे माझ्या स्वरूपाशी मी एकरूप राहणे हाच माझा स्वधर्म आहे. म्हणजे मी जन्माला आलोय ना, मग जन्माला आलोय ते केवळ स्वरूपाच्या प्राप्तीसाठी आलेलो आहे हाच विचार. पण ह्या जीवनमुक्ताच्या बाबतीत काय होऊन जातं, तो धर्ममेघ होतो. धर्ममेघ शब्दाचा अर्थ तो अक्षय आनंदाचा अधिकारी होऊन जातो. म्हणजे त्याच्या आनंदामध्ये घटही होत नाही आणि वाढही होत नाही, असा सहज आनंद असतो. ज्याप्रमाणे पावसात ज्या धारा, पावसाच्या धारा असतात त्या बरसत राहतात. म्हणून इथे मेघ शब्दामध्ये सतत बरसत राहणार. मेघ शब्द हा आपल्याला काय करतो, तो सतत बरसणारा आनंद हा माझ्या अंतःकरणात स्थिर राहतो. आपण म्हणतो थंडीच्या वेळी म्हणतो, नाही यावेळची थंडी नाही का फार छान आहे. म्हणजे कशी आहे तर लोक म्हणतात सहन होतीये. मग त्याचं उत्तर काय देतात, नाही यावेळची थंडी गुलाबी आहे. आता गुलाबी आहे या शब्दाचा अर्थ काय आहे, ती आल्हाददायक आहे. असा आल्हाददायक त्याचं जीवन तयार होतं. त्याला प्रत्येक गोष्ट ही आनंदाची वाटते, आणि यातूनच आपल्याला लक्षात येतं की हेच खरं समाधी सुखाचं श्रेष्ठ फळ आहे. तेच खरं तत्वमसीचं मी चिंतन केल्याचं काय आहे फळ आहे. खूप तत्वमसीचं चिंतन केलं हा पुढचा श्लोक सांगतो. खूप काही चिंतन केलं, मग वाच्यार्थ केला, लक्षार्थ केला, वाच्यार्थाचा त्याग केला, लक्षार्थाचा स्वीकार केला, वाच्यार्थाचा त्याग करून बाधितानुवृत्तीने आनंदाचा मी अनुभव घेतला, पुन्हा मुख्य ऐक्य, बाध ऐक्य हे सगळे विचार केले. पण याची परिणिती कशात झाली असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा या सगळ्याचा जो विचार आहे त्याची पूर्णता ही सुखरूपतेत आहे. मग सुखरूपता प्राप्त झाली, मग आता सुखरूपता प्राप्त झाल्यानंतर मला आता कुठेच जायचं, आता मला कुठेही जायची गरज नाही. आता कोठे धावे बन तुझे चरण देखलिया. विठ्ठलाचे चरण हे उपलक्षण आहे. म्हणजे मी त्या विठ्ठलाशी एकरूप झालो, आणि विठ्ठलाशी एकरूप झाल्यानंतर आता मला आणखीन काय उरलं या जगात? मला करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. जे करायचं ते मी केलेलं आहे, आणि ते तत्वमसीच्या चिंतनाने मला प्राप्त करून दिलेलं आहे. पण पुन्हा एकदा हे पंचदशीकार या श्री गुरूंचं कौतुक करतातच. कौतुक या शब्दाचा अर्थ त्यांचं श्रेष्ठत्व आपल्याला मांडतात. हे सगळं मिळालं कसं? मुख्य मुद्दा काय आहे, त्या साधकाला ही जी काय समाधी अवस्था प्राप्त झालीये, म्हणजे सिद्धावस्था प्राप्त झालेली आहे. मग ही सिद्धावस्था प्राप्त होऊन घेण्यामध्ये मोठा वाटा कोणाचा आहे? मोठा वाटा त्या श्रीगुरू. हे लक्षात घ्या. त्या श्रीगुरूंनी काय केलं, माझ्या अंतःकरणाला साजेसा मार्ग सांगितला की तू काय कर, त्या पंचदशीचं चिंतन कर. त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाबरोबर पंचदशीचं चिंतन कर. त्यामुळे तुला त्या शास्त्राचाही विचार सूक्ष्मता कळेल, आणि त्याचबरोबर तुला ऍप्लिकेशनची सूक्ष्मता ही ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने कळेल. आणि मग अशा रीतीने श्री गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. तिथे श्री गुरूंना बुद्धी गहाण टाकावी लागते. त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. साधनेचे कष्ट थोडे घ्यावेच लागतात. पण श्री गुरूंच्या रूपात जेव्हा आपल्याला कोणीतरी येऊन भेटतं तेव्हा साधनेचे कष्ट सुद्धा बारीक होऊन जातात. ते खूपच सहज साधन वाटायला लागतं. म्हणजे एकदा श्री गुरूंच्या नामच्यातला संवाद झालेला आहे तिघांमधला. त्यावेळी श्री गुरु आम्हाला म्हणाले, मला फार कष्ट पडले अभ्यास करायला.
कारण मला शंकर महाराज फार कमी वेळा भेटले, मी तुम्हाला खूप वेळा भेटतो. मी म्हणलं हो ना, त्यामुळे आमचा अभ्यास सहज होतो. काही आम्हाला अडलं की आम्ही तुम्हाला विचारतो, आणि तुम्हाला विचारलं की आम्हाला त्याची उत्तरेही रेडीली मिळतात. म्हणजे माझा जो अभ्यास आहे ना, हा श्रीगुरूंमुळे सहजच सुखकर होऊन जातो, आणि मी अधिकारी होऊन, मुख्य मुद्दा काय आहे, श्रीगुरु त्यांच्या कृपेने मला अभ्यास करायला लावतात, मला माझ्याकडनं अभ्यास करवून घेतात, त्याचा अहंकारही होऊ देत नाहीत, आणि मग त्या परोक्ष ज्ञानातनं मी अपरोक्ष ज्ञान आणि शोकनाशापर्यंत जातो, आणि आनंदावाप्ती त्या जीवाच्या 7 अवस्थेंचा विचार आहे, तो आत्ताचा विषय नाही, पण त्या आनंदाची मला आढळ प्राप्ती होते. जसा ध्रुव तारा आढळ आहे या व्यावहारिक सत्तेमध्ये, तसाच मी आढळ होऊन जातो. मी माझ्या अक्षय सुखाशी, पुन्हा धर्ममेघ, अक्षय सुखाशी मी एकरूप होऊन जातो. हा त्यातला एक खरा अभ्यासाचा विचार आहे, तो आपल्याला सहज कळला पाहिजे. मग हे समाधी सुखाचं फळ त्यांनी आपल्याला सांगितलं की मला अक्षय सुखाचा अनुभव येतो. मग आता समाधी सुखाचं फळ सांगून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काय केलं, या 63व्या श्लोकांपासून श्रीगुरूंचं महत्व तर परत सांगितलेलंच, पण मूळ मुद्दा काय झाला, त्यांनी मग त्या प्रकरणाचा शेवट करायला सुरुवात केली. आणि शेवट करताना या तत्वविवेकाचं साधारणपणे या 62 श्लोकांपर्यंत काय चिंतन झालेलं आहे ह्याचा विचार मांडायला श्री पंचदशीकारांनी सुरुवात केली. की मुख्य विचार त्यांनी मांडला की समाधी सुखाचे फळ सांगून झाल्यावर सुद्धा अज्ञानाच्या निवृत्तीसाठी शब्दज्ञानाची गरज आहे. मुख्य विचार आहे तो शब्दज्ञानाचा पुन्हा त्यांनी गौरव केलेला. आता शब्दज्ञानाची आवश्यकता आहे, माझ्या श्रीगुरूंनी तिथे परोक्ष ज्ञानाची आवश्यकता आहे असाही विचार मांडलेला आहे. म्हणजे परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान, हे शब्दज्ञानच अज्ञानाच्या निवृत्तीस कारण आहे. मग समर्थ तेच म्हणतात की बाबा रे की त्या शब्दांचा तू अभ्यास कर, आणि शब्दांचा अभ्यास केला तर तू काय होऊन जाशील, तू तुझ्या आनंदाशी एकरूप होऊन जाशील. हे मला सतत सांगतच असतात. मग कोणते शब्द मला माझ्या अज्ञानाची निवृत्ती करतात, तर ते श्रीगुरु मुखातनं आलेले तत्वमसीचे शब्द मला माझ्या अज्ञानाची निवृत्ती करतात. आता ती निवृत्ती जर का तत्क्षणीच झाली तर मी कानावचनाची या भेटीचा आहे, आणि त्या क्षणी झाली नाही तर मला श्री गुरु चरणी पुन्हा नतमस्तक होऊन मला त्या अनुभव येण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात. या शब्दाचा अर्थ अज्ञान निवृत्तीसाठी साधन विचार करावा लागतो. परोक्ष ज्ञानी साधक असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी विचारसागर या ग्रंथामध्ये ज्याचं असत्वापादक आवरण निवृत्त झालेलं आहे तो परोक्ष ज्ञानी साधक आहे. थोडा अपग्रेड आहे. विचारसागरचा अधिकारी सांगणारा परोक्ष ज्ञानी साधक थोडा अपग्रेड आहे. म्हणजे असत्वापादक या शब्दाचा अर्थ ब्रह्माच्या अस्तित्वाविषयीचा जो संशय आहे ना त्याचा निचरा झालेला आहे. या शब्दज्ञानाने काय होऊन जातं की त्या श्रवणाने काय होऊन जातं, त्या ब्रह्मस्वरूपाच्या अस्तित्वाविषयी शंका निघून जाते. त्याचं अस्तित्वच सगळीकडे व्यापून आहे असा दृढ निश्चय त्या साधकाचा होऊन जातो. नंतर पुन्हा अनानंदा पादकाचा विचार आहे की मुख्य मुद्दा काय आहे की ते तत्व कसं आहे तर ते आनंद रूप आहे. म्हणजे अनानंदा पादकाचंही आवरण दूर होतं, आणि पुन्हा काय आहे आभाना पादकाचंही आवरण दूर होतं. त्याचं मला भान नाही, हे जे काय विचारधारा आहे ती माझ्या अंतःकरणातून निवृत्त होते. असा परोक्ष ज्ञानी श्रेष्ठ, आणि असा श्रेष्ठ जो आहे तोच विचार करू शकतो. म्हणजेच आत्मज्ञानाकडे जाण्याचा परिपक्व विचार तो करू शकतो, आणि परिपक्व विचार करू शकतो म्हणून तो श्रेष्ठ साधक ठरतो. आणि त्या श्रेष्ठ साधकातनं एक सिद्ध निर्माण होतो, आणि तो सिद्ध त्या समाधी सुखापर्यंत म्हणजे तत्व विचाराते या तत्व विवेकाने तो समाधी विचारापर्यंत जाऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला जेव्हा या समाधी सुखाचा अनुभवाचा विचार येतो तेव्हा तिथे एक श्लोकामध्ये गोष्ट मांडली गेलेली आहे की पापांचा नाश होतो, म्हणजे पाप बाधित होतो. आपल्याला लक्षात घ्या, आपण सगळं साधन चालवतोय, निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम, ध्यान आणि तत्वविचार, आणि त्याप्रमाणे जीवन. आता हा पापांचा नाश जो आहे ना तो कसा झाला पाहिजे, तर तो बाधपूर्वक झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला पाहिजे, संचित जळून गेलं पाहिजे. प्रारब्ध तर भोगण्याशिवाय मला पर्याय नाही, जीवनमुक्त झालो तरी भोगण्याशिवाय पर्याय नाही, आणि नाही जीवनमुक्त झाला तरी भोगावंच लागतं. आणि पुन्हा या अभ्यास करणाऱ्याची भूमिका काय असते की त्याच्या अंतःकरणामध्ये मी करता ही भूमिका निघून जाते.
आणि मी करता ही भूमिका निघून गेल्यामुळे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण, तर क्रियमाणामध्ये मीच करता होत नाही, म्हणून प्रत्येक वेळी तो रामाला करता म्हणतो. अशा पद्धतीने पापांचा नाश होतो. पण पापांचा नाश करण्यासाठी सुद्धा नामसाधन खूप महत्वाचं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि मग त्याच्या पुढे काय म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक साधन त्याचं मूल्य हे आपल्याला मिळवलं पाहिजे. मुख्य मुद्दा काय आहे, निष्काम कर्म निष्काम उपासना ही बहिरंग साधने जरी असली तरी माझ्या चित्ताची शुद्धी आणि शांती ही खूप महत्वाची. आणि ती जर शुद्धी आणि शांती झाली नाही तर तत्वविचार मी खूप ऐकतो, पण ते माझ्या अंतःकरणामध्ये जेव्हा विपरीत विचार जेव्हा येतात त्यावेळी हे तत्वविचार मला त्या नको असलेल्या अंतःकरणाचा सामना करण्याच्या वेळेस उपलब्ध होत. पण जेव्हा मी मात्र निष्काम कर्म उपासनेने मी हे श्री गुरु मुखातनं श्रवण करतो, तेव्हा मात्र प्रत्येक श्रवणातला शब्द हा माझ्या कानी म्हणजेच माझ्या पुन्हा बुद्धिवृत्तीमध्ये सहज तिथे स्थिर होतो. आणि स्थिर झाल्यामुळे ज्या ज्यावेळी नको असलेला विचार माझ्या अंतःकरणात येतो त्या त्यावेळी तो विचार नको असलेल्या विचाराला बाजूला करण्यासाठी आत्मविचार मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग त्यांनी काय होतं, त्यांनी माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. आणि ती शांत झालेली अंतःकरण वृत्ती, याला कारण काय, तर ते शब्दज्ञान कारण आहे. त्या शब्दज्ञानातनं मी मनन करायला शिकलो. मग जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयाची युक्ती मला कळाली. मग भेद निश्चय जो होता त्याला बाजूला करणारी वृत्ती तयार झाली. मग हे सगळं कळालं कुठनं, हे मला शब्दज्ञानातनं कळालं. म्हणून इथे शब्दज्ञानाचा जो साधक आहे ना, परोक्ष ज्ञानी, हा अत्यंत अपग्रेड साधक आहे. तो केवळ त्या जीव ब्रह्माच्या जवळ आलेला आहे. फक्त त्याला त्या आनंदापर्यंतचा विचार पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. तो सहज त्या निधिध्यासनामध्ये जातो. इतका तो विचारसागर डिफाईन केलेला परोक्ष ज्ञानी साधक आहे, तो आपल्याला कळला पाहिजे. मग पुढे काय आहे, पुढे आदल्या श्लोकामध्ये 64व्या श्लोकात ते म्हणतात की अपरोक्ष ज्ञानाने या संसाराची निवृत्ती होते, म्हणजे या देहादी प्रपंचाची निवृत्ती होते. किंबहुना देहादी प्रपंचाची निवृत्ती झाल्याशिवाय आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही. त्या अनुभवाला सहजता येत नाही. सहजता आल्याशिवाय समाधी सुखाचा विचार पूर्ण होत नाही. मग आता ही जी काय अपरोक्ष ज्ञानाने या संसाराची निवृत्ती होते, ही भूमिका मांडली. आता इथे साधन संपलेलं आहे. आता तो साध्य रूप झालेला आहे. तो समाधी अवस्थेचा अधिकारी झालेला आहे. तो सिद्ध झालेला आहे. मग असा जो काय सिद्ध आहे त्याने निवृत्ती होते. आणि तो या देहादी प्रपंचाकडे कसा पाहीन, म्हणजे काय पद्धतीने पाहीन असा विचार आहे. तेव्हा अवघाची संसार सुखाचा करीन, प्रेमे भरीन ती दिलो. अशी वृत्ती हे तत्वविवेकाचं फळ आहे की अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे या संसारातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती ही माझ्या आनंदाशीच निगडीत जुडलेली आहे. अशा पद्धतीने तो आनंदाचा विचार करत राहतो. या प्रत्येक देहादी प्रपंचामध्ये म्हणजे संसारातील प्रत्येक वस्तूंमध्ये तो श्रीहरीलाच पाहतो. आणि श्रीहरीला पाहता पाहता तो त्याचा प्रेमभाव जो आहे अंतःकरणात तो इतका पुढे येतो की त्या प्रेमवृत्तीमध्ये तो आनंदाशी एकरूप होतो आणि तो समाधिस्थ होतो. म्हणजेच त्याला काय होतं, फ्रॅक्शन ऑफ सेकंद खऱ्या अर्थाचा आनंदाचा अनुभव येतो. आणि तो सतत त्या आनंदाच्या अनुभवामध्ये बाधितानुवृत्तीने व्यवहार करून सुद्धा मी करत नाही अशा भूमिकेमध्ये तो सहज स्थिर राहतो. हेच त्याचे विचार. मग या तत्व विवेकाचं फळ काय, तर तत्व विवेकाने संशय निवृत्त होतात असंही 64व्या श्लोकात सांगितलंय. आपण तो विचार केलेला आहे की प्रमाण संशय हा श्रवणाने दूर होतो. प्रमाण शब्दाचा अर्थ वेद प्रमाण किंवा पंचदशी प्रमाण. तर संतांनी सांगितलेले विचार हे कर्मपर आहेत का, उपासनापर आहेत का, ज्ञानपर आहेत. आता हे कळून घेण्याचं काम कोण करून देतं, करून देण्याचं काम कोण करतं, तर हे श्रवण करतं. मग श्रवणातनं प्रत्येक गोष्ट मला समजून घेता येते आणि मग मला माझ्या साधनेचा एक आराखडा तयार करता येतो. हे माझ्या अंतःकरणातले ऍडव्हान्टेज आहेत. हे माझ्या अंतःकरणातले डिसएडव्हान्टेज आहेत. मग डिसएडव्हान्टेज दूर करण्याची व्यवस्था या माझ्या वागण्या बोलण्यातनं करता येईल. अशा रीतीने प्रमाण संशय दूर होतो. त्यानंतर प्रमेय संशय. प्रमेय संशय या शब्दाचा अर्थ जे जाणून घ्यावयाचे असते त्याला प्रमेय म्हणतात.
आत्मा जाणून घेण्याचा विषय आहे, पण समाधी अवस्थेमध्ये जाणणारा जाणणे रूप होतो. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, म्हणून इथे काय आहे, हा प्रमेय संशय सुद्धा निघून जातो. आणि विपरीत संशय म्हणजे विपरीत भावना काय आहे, मी देह, मी करता, मी भोगता, अवती भावना केव्हाच निघून. म्हणजे या आत्मसुखाच्या समाधी अवस्थेमध्ये हे तीनही संशय निवृत्त होतात. म्हणून इथे काय आहे, असं जे काय सुस्थिर आत्मज्ञान जे आहे, म्हणजेच ब्रह्मज्ञान जे आहे, याला कारण कोण, हे आत्मज्ञान होण्याला कारण कोण, म्हणून 64व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा या श्री गुरूंची स्तुती केलेली आहे. मग श्री गुरुच काय आहेत, तेच कारण आहेत. समर्थ रामदास स्वामी सुद्धा रामालाच सगळं क्रेडिट देतात. आमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ. म्हणजे सर्वत्र काय आहे ते आमचं सर्व रघुनाथच आहे. अशा रीतीने आम्ही सगुण आणि निर्गुण असा भेद अजिबात करत नाही, कारण जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू एकू गोविंदू रे, हा तत्वविवेकाचं फळ आहे. म्हणजे या तत्वविवेकातनं काय होतं, तर संत जेव्हा अनुभव बोलायची वेळ येते तेव्हा ते काय पद्धतीने अनुभव बोलतात असा विचार करावा लागतो. तर तिन्ही संतांचं म्हणणं एकच आहे, रिता ठाव या राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा, आणि पुन्हा भरला घनदाट हरी दिसे. आता याचा अर्थ काय आहे, त्यांना निर्गुण ब्रह्माचाच अनुभव आला ना, हो, पण ते व्यक्त करताना मात्र काय म्हणतायत की भरला घनदाट हरी दिसे, हरी सगुण साकार, राम सगुण साकार, विठ्ठल सगुण साकार. आता हे असं कसं काय, हा अनुभव बोलला तर त्यांनी सांगितलं की सर्वत्र आमचा विठ्ठल भाव झालेला आहे, त्यामुळे सगुण आणि निर्गुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण. मुख्य मुद्दा काय आहे, या सगुणाचा आणि निर्गुणाचा विचार जेव्हा केला जातो ना, त्यावेळी तो देहादी प्रपंचाच्या भागातनं केला जातो. त्याच्या व्यावृत्तीसाठी या विठ्ठलावर सगुणतेचा आरोप आहे, त्या विठ्ठलावर ब्रह्मस्वरूपाचा आरोप आहे. वास्तवात सगुण विठ्ठल आणि ब्रह्मरूप विठ्ठल हे दोन्ही एकरूपच आहे. पण अनुभव येणार कसा, अनुभव बोलणार कसा, तर सर्वत्र मला विठ्ठलच दिसतोय, ही अनुभव बोलण्याची भाषा आहे. आणि अनुभव बोलण्याची भाषा आहे त्याचं कारणच आहे, कारण विठ्ठल भावामध्ये प्रेमभाव आहे. आणि जोपर्यंत प्रेमभाव आपल्या अंतःकरणात सिद्ध होत नाही, तोपर्यंत या तत्वविवेकातनं प्राप्त झालेली जी काय मिथ्यात्व दृष्टी बाधित करून आनंदाची प्राप्ती झालेली आहे, तो आनंदाचा अनुभव कसा आहे, तो एकटं राहण्याचा आहे. त्यामध्ये वृक्षता आहे जरा, म्हणजे मी माझा एकटा राहतो, मी माझा हे राहतो. पण तसं नाहीये. जसं या पंचदशीकारांना अभिप्रेत नाही, तसं या संतांनाही अभिप्रेत नाही. ते म्हणतात बाहेर पड, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. पण हे असं घडण्यासाठी तुला मात्र अंतःकरणात विठ्ठलाची भक्ती केली पाहिजे. म्हणून मला कोण आवडतो, तर मला ज्ञानी भक्त आवडतो, असं सुद्धा भगवंत म्हणतात. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, की भक्ता माझी राहो ज्ञानी हातोची. मला ज्ञानी भक्त आवडतो. म्हणजेच कोण आहे, तो ज्ञानरूप पण झालेला आहे, समाधी अवस्थेत पण स्थिर आहे, पण सर्वांमध्ये मात्र तो विठ्ठल पाहतो. असा ज्ञानी भक्त हा या तत्वविवेकाच्या विचाराने आपण होऊन जाऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला या परमपदाचा अनुभव हा जो विचार आहे, तो शेवटच्या श्लोकाचा विचार आहे. इथे तत्वविवेकाचं प्रकरण पूर्ण होणार आहे. पुन्हा एकदा प्राप्त झालेल्या म्हणूया समाधी अवस्थेची त्यांनी स्तुती केलेली आहे. त्या पंचदशीकारांनी स्तुती केली आहे, गौरव केलेला आहे, आणि गौरव करून या पंचदशी प्रकरणाची समाप्ती केलेली. आणि मग समाप्ती करताना मात्र त्यांनी एका श्लोकामध्ये या सर्व गोष्टी मांडल्या की तत्व म्हणजे पुन्हा काय, तत्व म्हणजे काय, तर तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव मला आला पाहिजे, पण ब्रह्मतत्वाचा अनुभव येण्यासाठी मला अज्ञान निवृत्तीची गरज आहे. मग अज्ञान निवृत्तीसाठी या माईक तत्वांचा विचार आपल्या अंतःकरणातनं विशेषत्वाने असणारा जो माईक तत्वांचा विचार आहे, तो अंतःकरणातनं बाधित झाला पाहिजे. सामान्य रूपाने व्यवहार करण्यापुरता आवश्यक आहे, ही भूमिका तिथे मांडली. आता ते तत्व मी आहे असा जर अनुभव मला यावा असं वाटत असेल, तर पंचदशीकार म्हणतात विपरीत ज्ञानाचा निराशच झाला पाहिजे. आता विपरीत ज्ञान काय, तर मी करता, मी भोगता, मी शरीर, नंतर मी विकारवान, अशा पद्धतीने जो विपरीत ज्ञानाचा जो विचार आहे आणि त्याची परिणिती जीव जीवाचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद,
गुरु गुरुचा भेद, जड जडाचा भेद, असे 12 प्रकारचे भेद, देशकाल वस्तू परिच्छेद. नंतर पुन्हा अशा पद्धतीने जे काय सगळे विचार माझ्या अंतःकरणात येतात त्या विचारांचा निराश झाला पाहिजे. आणि त्या विचारांचा निराश झाला तर ते तत्व मी आहे असा अनुभव मला येईल. म्हणून ते तत्व मी आहे या अनुभवासाठी पुन्हा मिथ्यात्व निश्चयातनं मी आनंदाचा ठेवा आहे असा बुद्धिवृत्तीच्या स्तरावरचा अनुभव आणि त्याला आलेली सहजता तो निदिध्यासनातनं परिपक्वतेचा केला गेलेला विचार आहे असं सांगायला विसरत नाही. मग आता पुढे काय म्हणतात की बाबा रे तुला तुझ्या उपाधीचा निराश केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. की निराश करायचं म्हणजे काय करायचं, तो उपाधीच्या निराशा पावी जया ठाय. तू तुझ्या असलेल्या उपाधीविषयी सत्यत्व वृत्ती जी आहे ना तर ती उपाधीविषयी असलेली सत्यत्व बुद्धी काढून टाक. शरीर कसं आहे, उत्पत्ती स्थिती नाशवान. त्या उत्पत्ती स्थिती नाशवान असलेल्या शरीरावरचं ममत्व दूर कर, आसक्ती दूर कर आणि वैराग्यवान विचार करून तू त्या खऱ्या आनंदाप्रत जाण्याचा प्रयत्न कर. म्हणून उपाधीचा निराश हा या तत्वविवेकाचा विषय एक आहे. तत्वाचा अनुभव मला जर का यावा असं वाटत असेल तर या माईक तत्वांचा विवेक झाला पाहिजे. कारण एकमेव अद्वितीय तत्व त्याचा वेगळेपणाने विवेक करण्याचा विषयच नाही. अशा पद्धतीने तो विचार मांडलाय. आणि त्या उपाधीचा निराश केला असता मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे करता नाही भोगता नाही असा निर्णय झाला असता, राम करता असा निर्णय झाला असता, मला अपरोक्ष सुखाचा अनुभव येतो. आणि अपरोक्ष सुखाचा अनुभव आणि शोकनाश हे युगपत आहे. आणि शोकनाशामध्ये पुन्हा काय आहे, सुख दुःख संबंध रहित सुखरूपता. म्हणजे मला सुखही नको आणि मला दुःखही नको. कारण दुःख नको ही भूमिका मान्य आहे, पण मला सुखही नको ही पण भूमिका आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे. मग काय त्याला, मग माझी स्थिती कशी होणार, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे आणि लाभालाभ न आणावे मना माझी. कारण लाभ आणि आलाभ सगळे झाले विठ्ठल. इथं मी वेगळेपणाने शिल्लक पुरलोच नाही. अशी सुखदुःख संबंध रहित अवस्था मला प्राप्त होते. आणि ती अवस्था कशी काय मला कळते, पुन्हा सरते शेवटी ते म्हणतात की माझा मिथ्यात्व निश्चय होतो आणि मला हे सर्व कळतं. मग काय आहे, मग आता पुढे एक विचार येतो की मग अन्वय जर का आपल्याला या समाधी अवस्थेचा विचार जर का सहजपणे टिकून ठेवायचा असेल, कारण मी जागा झालो तर विचार येणारच आहे. मग विचार येणार आहेत तर ते विचार विशेष नको व्हायला. मग विचार विशेष नको व्हायला असेल तर मग मी काय करायचं दिवसभर असा विचार येतोच. मग मी काय करायचं तर मी नाम घ्यायचं. मग आता श्रीगुरु आपल्याला काय सांगतात, आता तुम्ही नाम घ्या. फार विचार केला म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, मला नामाशिवाय पर्याय नाही, नाम घेतला तरच मी भरला गणदाट हरी दिसे या भावात मी जाईल. म्हणजे पुन्हा काय आहे, नामाने पुन्हा काय आहे, तत्व विवेकाचीच भावना आपल्या पुढे होते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला मिथ्यात्व निश्चय करून या पुढे जायचंय. म्हणून मिथ्यात्व निश्चय हा आपल्या अभ्यासाचा शेवट नाहीये, तर आनंदरूप अवस्था आणि त्या अवस्थेला आलेली सहजावस्था अशी एक भूमिका महत्वाची. आता सरते शेवटी मात्र आपल्या श्री गुरूंनी असा आनंदाचा अनुभव सुस्थिर व्हायचा असेल, सुस्थिर व्हावा असं वाटत असेल तर संप्रदायपूर्वक अभ्यासाची अट मात्र मला माझे श्री गुरु घालतात. त्या संप्रदायपूर्वक मी जर का अभ्यास केला तर माझा गोंधळ उडत नाही. ते मी गोंधळ अजिबात सांगणार नाहीये तुम्हाला. आपण सर्व संप्रदायपूर्वक श्रवण करणारे श्रोते आहोत, अभ्यास करणारे आहोत. म्हणून इथे संप्रदायपूर्वक श्रवण केल्याने माझ्या ग्रंथात सांगितलेल्या सगळ्या संकल्पना पंचदशीतल्या या स्पष्ट होतात. स्पष्ट होत नसतील तर तिथे त्या व्यक्तीला त्या विचारल्या पाहिजेत, संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत आणि त्या संकल्पनांचा अवलंब ज्ञानरूपता सुस्थिर होण्यासाठी केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, शुद्ध आणि अशुद्ध परमार्थाचा विवेक झाला पाहिजे असं काही एक वाक्य तिथे लिहून ठेवलंय. आता शुद्ध आणि अशुद्ध परमार्थ म्हणजे काय, आता संप्रदायपूर्वक, शास्त्रपूर्वक, ग्रंथकारपूर्वक ज्ञानदेव काय म्हणतात ही भूमिका आहे, पंचदशीकार काय म्हणतात ही भूमिका आहे. इथं मी काय म्हणतो या भूमिकेला काडीचं महत्व आहे. इथे संत श्री गुरु आणि पुन्हा ग्रंथ काय म्हणतात या भूमिकेला शुद्ध परमार्थ म्हणतात.
आणि तो सोडून जेव्हा मी म्हणतो अशी भूमिका मांडणारा परमार्थ जर आपल्या पुढे आला तर त्याला शेवटचा नमस्कार करावा आणि बाजूला व्हावं. तो सगळा अशुद्ध परमार्थ असतो आणि अशा शुद्ध अशुद्धतेचा विवेकही आपल्याला तत्व विवेकासाठी करावा लागतो असं सरतेशेवटी आपल्या श्री गुरूंनी सांगितलंय आणि ते सांगितलेलं मी तुमच्या पुढे मांडलंय. म्हणून इथे शुद्ध अशुद्ध परमार्थाचा विवेक व्हावा आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं अशी एक त्या तत्वविवेकाची भूमिका आपल्या पुढे मांडली. 65 श्लोक आपले अभ्यास करून पूर्ण झालेले. तुम्ही मला हे चिंतन मांडायला जी काय संधी परवानगी दिली त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि शांत होतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. फार सुंदर, अतिशय परिणामकारक पद्धतीने आपण या पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून अनेक संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आदरणीय आचार्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. हा विषय जास्तीत जास्त सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका वाक्यात या संपूर्ण प्रकरणाचं सार परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहून ठेवलेलं आहे. ते असं की आनंदरूप आत्म्याच्या सहज अनुसंधानात्मक अनुभवात राहणे हे या तत्वविवेकाचं फळ आहे. तसंच या प्रकरणाचा शेवट करताना डॉक्टर काका असं म्हणतात की जग, जीव, ईश्वर व ब्रह्म हे विवेकाचे मुख्य विषय आहेत आणि विवेक, वैराग्य, समाधी 6, मुमुक्षत्व व तत्वम पदार्थ संशोधन यांच्या भोवतीच अध्यात्मशास्त्राचा विचार गुंफलेला असला पाहिजे. हाच शुद्ध परमार्थ होय. शुद्ध आणि अशुद्ध परमार्थाचा विवेक करावा असं सांगून या प्रकरणाचा शेवट परमपूज्य डॉक्टर काकांनी केलेला आहे. इथे आपला या प्रकरणाचा तत्वविवेक या प्रथम प्रकरणाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणावर किंवा आजच्या सत्रावर आधारित कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावेत. आपल्याकडे एक 10 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावा आणि विचारून झाल्यावर म्यूट करावं म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकायला येईल. हा, विचारा. दादा नमस्कार. नमस्कार. मला व्यावृत्ती या शब्दाचा हा निसटला माझा अर्थ मला एकदम कळलं नाही. व्यावृत्ती, जागृती म्हणजे जागेपणा. जागृती नाही, व्यावृत्ती. व्यावृत्ती शब्दाचा अर्थ निषेध. अच्छा, निषेध म्हणजे आता दुःखाचा निषेध करण्यासाठी आत्मा सुखरूप आहे असं सांगितलं. बरोबर. वास्तविक आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो सुखरूप आहे म्हणणं कसं काय शक्य? बरोबर. पण माझी अपेक्षा आहे सतत सुखाकडे जाण्याची, म्हणून त्या दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आत्मा सुखी आहे, सुखरूप आहे असं सांगितलं. नंतर मला त्रिपुटीच्या स्वरूपात कळतं. मग त्रिपुटीच्या स्वरूपात कळतं तर ते कळणं आणि ज्ञानरूपतेचं कळणं या दोघांमधली भिन्नता समजून सांगण्यात आली. म्हणजे त्रिपुटीच्या कळण्याचा बात कर, ध्याता ध्यान ध्येय याचा बात कर आणि आनंदाशी एकरूप. पुन्हा अस्तित्व आहे. अस्तित्व माझं शरीर रूपाने असलेलं पुन्हा उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, पण त्याची व्यावृत्ती करण्यासाठी आत्मा सुखरूप आहे, सतरूप आहे असं सांगितलं. ज्ञानदेवांची ओबी आहे. असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची आहे समाप्ती चिद्रूप असं सांगितलं. खूपच छान, मस्त. अजून एक प्रश्न आहे. जीवनमुक्त आणि जन्म मरणाचं चक्र गळणं ह्या दोन म्हणजे काय याच्यामध्ये फरक आहे किंवा कसं काय समजायचं? ऍक्च्युअल जीवनमुक्त म्हणजे या शब्दाचा अर्थ काय की दृढ आनंदाची प्राप्ती झालेला असा त्याचा विषय आहे. दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तन. आणि जन्म मरणाच्या चक्रातनं सुटका होते या शब्दाचा अर्थ काय आहे की जन्म मरणाचा फेरा चुकविला असं श्री दत्तांच्या आरतीमध्ये मांडलेलं आहे. तर तो त्याचा साईड इफेक्ट आहे. म्हणजे माणसाने त्या जन्म मरणाच्या चक्राच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी परमार्थ करू नये, म्हणजे सच्चिदानंद पदवी घेणे यासाठी करावा. मला प्रश्न विचारायचा होता की जीवनमुक्त झालो तरी प्रारब्ध भोगावेच लागते, त्याचं पण उत्तर मला मिळालं याच्यातून. या जीवनातलं जगावं लागतं काय जे असेल ते. मग ते प्रारब्ध काय असेल ते सांगता येत नाही. मग आता काय आपले स्वामी विवेकानंदांचे गुरु, त्यांना कॅन्सर झाला.
आता एवढं ते काली मातेची पूजा करत होते, सगळं करत होते. मग आता माझे श्री गुरु किंवा आपले श्री गुरु काका केवढं शरीराचं दुःख हे करतायत, सहन करतायत. त्यांना त्याचं दुःख वाटत नाही, ही गोष्ट आहे. म्हणजे दुखताना दुखतच ते, पण तरीही ते शांत राहण्याचा प्रयत्न करतात, शांत अवस्थेमध्ये असतात. हा त्यातला भाग आहे. आणि मग जन्म मरण हे प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागतं, काही झालं ते भोगून संपवायचं, त्याला काही चॉईस नसतं. खूप छान, खूपच छान. म्हणजे जीवनमुक्तीची व्याख्याच अशी आहे की ज्ञानप्राप्ती होते पण विक्षेप शिल्लक राहतो, आणि विक्षेप शब्दाचा अर्थ शरीर. त्यामुळे त्या शरीराचं जे काय पापपुण्य केलंय मागच्या जन्मातलं ते सगळं वरमड निघतं इथं, आणि मग परत काही मिळत नाही, असा तो विषय आहे. खूप छान दादा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. राम. नमस्कार दादा. विचारांचे ध्यान करायचे असे तुम्ही म्हटला, मग ते विचारांचे ध्यान म्हणजे काय करायचे? मग आता का करायचे का कसे करायचे? आधी का करायचे, कसे करायचे? हा, कसे करायचे. येस, का करायचेच उत्तर आधी देतो. तर अज्ञानाच्या निवृत्तीसाठी करायचे, हे पहिलं झालं. ओके, आता कसे करायचे? उदाहरणार्थ नको असलेला विचार आला, उदाहरणार्थ मी शरीर आहे हा विचार मी आरशात पाहण्याच्या निमित्ताने आला. आता शरीरात मी शरीर आहे असा विचार आला की मग त्याला काय करायचं? मी खोडायचं. मग आता तू शरीर नसून काय सांगायचं? तू आत्मा आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीर नाही, म्हणून शरीर तुझं चांगलं आहे या क्षणी, याचा आनंद तुला का होत आहे? अशा पद्धतीने विचार केला की शरीर चांगलं आहे म्हणून मी आनंदात आहे, या वृत्तीचा लोप होतो. मग शरीर, समजा माझं डोकं दुखत असलं तरी सुद्धा मी दुःखदायक वेदना मला तिथे होत नाहीत, याचा अर्थ वेदना होतात, औषध घेतो, पण ते औषध घेतल्यानंतर मी नामसाधनेत निघून जातो. अशा पद्धतीने त्या वेदनांचा काय होऊन जातो? आपोआप निचरा होऊन जातो. म्हणजे आपल्याला काय करायचंय की नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद द्यायचा, 6 अहम म्हणायचं, सोहम म्हणायचं, आणि क्षणभर ध्यान करायचं. म्हणजे अंतःकरण वृत्ती शांत करायची, आणि शांत केली की तिथे आनंदाचा अनुभव येतो, आणि आनंदाचा अनुभव आला की नको असलेली वृत्ती निघून जाते. आता हे झालं सनिमित्य ध्यान. असं करता करता एक दिवस मला असं सनिमित्य ध्यान करायची आवश्यकता उरत नाही, मग मी आरशात पाहिलं तरी आरशात पाहून जे माझं काम आहे ते करतो, आणि रामकृष्ण हरी म्हणून बाजूला, यासाठी तो विचार. धन्यवाद दादा. तुम्ही एका ठिकाणी उपलक्षणा म्हणजे लक्षणाच्या संदर्भात उपलक्षण शब्दाचा अर्थ आहे समावेश असणे. हा, उदाहरणार्थ आता आपल्याला समजा अभ्यास करायचा आहे, म्हणजे आता ज्ञानमार्गाचा अभ्यास करायचा आहे, मला आत्मविचार माझ्या अंतःकरणात स्थिर केला पाहिजे, असं जेव्हा कोणी बोलतं त्यावेळी त्याच्या आधी निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम ध्यान हे मी केलेलं असलं पाहिजे. मग याचा अर्थ काय झाला? निष्काम कर्म, निष्काम उपासना हे सगळं उपलक्षणात असतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचाही समावेश आहे, अशा अर्थाने. अच्छा, प्रिपरेटरी म्हणजे आधी, या अर्थाने आपण म्हणत नाही का, आधी शब्द लावतो आणि मग त्यात त्याचा समावेश. ओके 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 ओके. धन्यवाद दादा, धन्यवाद. दादा, तुम्ही जे म्हटला विचारांचं, तर ते समर्थांनी सांगितलेला विचार प्रलय जो आहे तो त्या पद्धतीनंच ना? हो, त्यालाच विवेक प्रलय म्हटलंय त्यांनी. हा, त्यालाच विवेक प्रलय म्हटलं. 3 प्रलय त्यांनी सांगितले. ते विवेक प्रलय सांगितला, एक झोपेतला प्रलय सांगितला, आणि एक त्या ईश्वराचा प्रलय सांगितला. आपल्याला कोणता करता येणं शक्य आहे? झोपेत रोज त्या अज्ञानाचा लय होतो, पण जागृतीमध्ये परत अज्ञान येतं. मग आता काय, विवेक प्रलयाशिवाय पर्याय नाही. करा तत्व विवेकाचा अभ्यास, हीच भूमिका आहे. हिशेव झाला मायेचा, निवाडा झाला तत्वांचा, माईक तत्व ठरली पाहिजे. दादा,
परमार्थात सावध, साक्षेपी आणि दक्ष असलं पाहिजे असं म्हणतात. तर साक्षेपीचा अर्थ काय? साक्षेप म्हणजे अनुभव. अनुभव. अच्छा. धन्यवाद. म्हणजे कसं आहे की आपण प्रत्येक ठिकाणी काय केलं पाहिजे की अनुभवातनं सावरलं पाहिजे की पूर्वी माझं असं झालं होतं, आता असं होता कामा नये. अशा पद्धतीने आपण काय साक्षेपी असलं पाहिजे. म्हणजे विचार करणारा साधक पाहिजे. साक्षेपी साधक असतो, विचार करतो, विचार करून तो उत्तर शोधतो आणि उत्तर शोधून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा पद्धतीने साक्षेप शब्दाचा अर्थ तयार होतो. ती समर्थांची ओवी आहे ना, मुख्य ते राजकारण, दुसरे ते सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अशी एक ओवी आहे त्यांची. ती तुम्हाला जास्त हे करेल. कार्यानुभवाचा विचार तिथे मांडलेला आहे. नाही, सावध, साक्षेपी, दक्ष, तयासी तात्काळाची मोक्ष असं समर्थांनी पण म्हटलेलं आहे. पण ते पण एक ओवी आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, पहिले ते राजकारण, दुसरे ते सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. म्हणजे साक्षेपाने आपण आक्षेपाचं खंडन करावं. म्हणजे याचा अर्थ साक्षेप शब्दाचा एक अर्थ हिरीहिरीने असा पण एक होतो. म्हणजे अनेक पद्धती आहेत. म्हणजे अनुभवातून शहाणं असं यायला पाहिजे. अनुभवातून माझी एखादी चूक झाल्यावर माझं अंतःकरण दूषित होतं आणि मला दुःख होतं हे जर मला माहिती असेल आणि परत तशी सिच्युएशन माझ्या पुढे येते असं जर का सिद्ध झालं तर तिथे मी सावध असलो पाहिजे. आणि तो मागच्या अनुभवानुसार मी त्याला आधीच खोडून काढला. साधक हा विचारी असला पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वविचार डेव्हलप केला. आपल्याला या अभ्यासातनं स्वविचार करणारा साधक डेव्हलप झाला, मग त्याचा तो अभ्यास करू शकतो. असा तो विषय. धन्यवाद. दादा, पुढचं मला विचारायचं होतं की तुम्ही मगाशी ब्रह्माकार वृत्ती होते आणि आपल्याला आपण तो एक स्पर्श होतो फक्त तेवढ्या पुरता क्षणिक असतो आणि मग आपण पुन्हा पूर्व स्थितीत येतो. पण मग ती सतत टिकणारी म्हणजे शक्यच नाही. ते ती फ्रॅक्शन ऑफ सेकंद खूप काही काळ आपल्याला त्या आनंदाचा अनुभव देते नंतर उतरल्यावर. म्हणजे त्या आनंदात आपण राहायचं. आता हे बघा ना, आता आपण 1 तास अभ्यास करतोय. कोणाची वृत्ती दुःखित झालीय? शांत आहे की नाही तो प्रत्येक जण? निमित्त चिंतन आहे, पण आहे की नाही शांत? बस, मग त्यालाच म्हणायचं आनंदाची वृत्ती. ती बाधित अनुवृत्तीने झाली. आणि त्या एखादा विचार आपल्याला इतका सूक्ष्मतेने स्पर्शून जातो आपल्या अंतःकरणाला आणि आपली अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते. फ्रॅक्शन ऑफ सेकंद पुन्हा ती त्या विचारावर येते. तर तो जो फ्रॅक्शन ऑफ सेकंद आहे ना, तो निखळ सुखाचा आनंद. म्हणजे चाखल्याचा आनंद, चाखल्याच्या त्या चवीच्या आनंदातच आपण राहायचं. त्या स्वरूपाकार होऊनच जातो, त्या आनंदाशी एकरूप होऊनच जातो. पण मग पुन्हा असं चस्का लागल्यासारखं की पुन्हा ती अवस्था आली पाहिजे? नाही, असं काही. आता हे बघा, साधकावस्थेमध्ये प्रथम ती अवस्था आली की माणसाला काय वाटतं, गोडी वाटते, मग चटका लागू शकतो. पण ती मग नंतर वारंवार मधून मधून येत राहते, त्यामुळे त्याला सवय आणि तो सहज होतो त्याच्या. सहज होणं आता सहजच आहे. हलवायाच्या दुकानदाराला त्या म्हणूया हलवाई पदार्थांची काय आसक्ती उरणार आहे? तसं आनंदाशी तो इतका एकरूप होऊन जातो. एकरूप या शब्दाचा अर्थ तो आनंदाला म्हणूया सहज जातो. त्याला काही त्याचं हेच वाटत नाही. लोक हे दुःखित जीवन कसं काय जगतायत असं त्याला विचार पडतो. बरोबर. का असं लोक विचार करतात कळत नाही मला. एवढं संत ज्ञानेश्वर माऊली सांगते, पंचदशिकार सांगतायत, पण का कळत नाही लोकांना? रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय पर्याय एवढं हेच त्याचं उत्तर. पण म्हणजे ज्ञान आणि साधना हे अगदी पॅरलली चाललेच पाहिजेत. साधन नीट चाललं तर ज्ञानरूपता ही प्रत्येक क्षणी आपल्याला येते. म्हणजे शब्दज्ञान जे आपण आता म्हणत होतो, शब्दज्ञान ते झालंच पाहिजे, तरच ते साधनेला तुम्हाला आपल्याला मुक्त होण्या इतपत शब्दज्ञान गोळा करायचं. आलं लक्षात? म्हणजे मी काय वागायचंय ना हे मला कळलं पाहिजे.
या शब्दज्ञानाच्या पसाऱ्यातनं काय आपण कळलो तत्वविवेकातनं, की आत्मतत्वच कायम आहे आणि उरलेलं जे काय ते सोडून आहे ती सगळी माईक तत्व आहेत, त्याचा माझा काही संबंध नाही. झाला, या तत्वविवेकाचा विषय काय झाला, पूर्ण झाला. मग त्यात समाधी अवस्थान हे एवढं खूप सांगितलं. रामकृष्ण सांगितलंय म्हणून अभ्यास केला, असा तो विषय. पण हे मी केलं साधन तर मला समाधी सुख मिळणारच, हे जातंय कुठं. या ताई जे चस्का म्हणाल्या त्याच्यावर असं मनात आलं की आपण ह्या बुधवारचा अभ्यासासाठी तयार राहतो ऐकायला, पुढच्या बुधवारची वाट पाहतो, मग तो चस्काच लागल्यासारखं आहे की. ठीक आहे, पण तो कसा आहे, तो संवादी आहे ना. आपण तरी सुद्धा शेवटी काय होऊन जातं, एक दिवस ज्ञानरूपतेमध्ये तेही चटका निघून जातो असं, कारण त्याच्याशिवाय आनंद आहे ना. असं दादा हलवायाचं उदाहरण लक्षात राहील नेहमी. खूप सुंदर. त्याला काय गरज आहे आता, ज्याचं म्हणूया धान्याचं कोठार भरलेलं आहे त्यांनी धान्याच्या विचाराची काय गरज आहे. तसं मी सुखरूप झाल्यावर आता काय उरलं म्हणजे या जगामध्ये, म्हणजे ते हे हाताश विचार नाही आहेत ते. आता या जगात मी फुलफिल झालोय म्हणल्यावर तो विषय तिथे संपतो, अशी भूमिका. काहीच या बाहेर मी झालो, तुकाराम महाराज इतका सहज माणूस होऊन जातो जीवन. प्रत्येक प्रसंग आयुष्यात तो सहज आनंदाने पाहतो. या शब्दाचा अर्थ त्याला सुखदुःख होत नाही असं नाहीये, शांतावस्थेत ना त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्याचं वर्तन करतो, असे ते विचार. खूपच छान. प्रश्नोत्तर च्या माध्यमातून आणखीन विषय समजणं सोपं होऊन जातं खरं, परंतु वेळेची मर्यादा पाहता आज आपण इथे थांबूयात. पुढील काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला असेल. आणखीन काही कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपले आचार्य त्याला उत्तर देतील. आज आपण इथेच थांबूयात. संदीप प्रार्थना घेतो शेवटची. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. उदय काका नमस्कार. जय श्री कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम